काही काही लोक म्हणतात महाराज आम्ही संसार करायचा नाही का? अरे संसार करू नका असं आमच्या संतांची शिकवणच नाही. आमचे संत तर म्हणतात भैया संसारी असावे असोनी नसावे. मग संसार आणि परमार्थ दोघं बाजू आहे, पण किती करायचं याला लिमिट ठेवायचं. संसार किती करायचा आणि परमार्थ किती करायचं याला प्रमाण ठेवायचे. आता तुम्ही बसलेले सगळे शेतकरी असतान, शेतकरीच आहेत ना, शेतकरीच आहेत ना सर्व, 100-90% तरी. मग ऐका, संसार आणि परमार्थ किती करायचा. तुम्ही शेतात जाताना शेदोरी बांधता, शेदोरी आपला आहे राणी मग काय म्हणतात त्याने, हा न्यारीच म्हणतस ना. वा, आपला आहे राणी काही काही शब्द बोलता भारी शेत बरं. आणि तुमले सांगस आपली आयराणी टिकाळा. काही काही लोक आपला खेळावर ना सिटीज मा रावाल चालना घ्यात. पोरेसले मराठी शिकाड राहणार, मराठी शिकाडा, इंग्लिश शिकाडा, आपला विरोध नाही. हो, धावतं युग आहे, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. पण दुसऱ्यां माय बारी दिकी राहिनी मनीषने आपली मायले नाव ठेवणं एकदम चुकी नसे. बरोबर आहे ना. तुम्ही इंग्लिश बोला, हिंदी बोला, मराठी बोला, पण आपल्या आई राणीचा विसर पडू देऊ नका मायबाप. हां हो, आणि भाषा कोणती कराय ना अशी परफेक्ट पाहिजे, परफेक्ट पाहिजे कोणती कराय ना. हो, जर मला तुम्ही सांगा ना महाराज आयराणी मा पुरं बोला, मी आयराणी मा बोलसू. मला सांगा महाराज मराठी मा ते मराठी मा, तुम्ही सांगशात विदर्भनी मराठी, मराठवाडानी मराठी, तुम्ही जी मराठी मा सांगशात ती मराठी मा. तुमले वाटणं महाराज ब्रज भाषा मा तरी ब्रज भाषा मा बोलसू. तुम्ही म्हणशात हिंदी मा ती हिंदी मा बोलसू. तुम्ही सांगा महाराज बिलाव भाषा मा ताबी आहे मला. पण मला माझ्या मातृभाषेचा स्वाभिमान आहे, मला सांगायला आवडतं. आयराणीमध्ये भाषा कोणती कराय ना परफेक्ट येवायला पाहिजे. आणि भाषा उनी ना तर वजन रास माणूस. तुम्ही काही काही लोक सिटीज मारावाला चालना घ्यात. आपला मायबाप असले मराठी येत नाही, आणि सिटी मा मायबाप उन्हात का त्या नात्रेने सांगे मराठी बोलायला लावतो. काही काही भाऊ सांगतात मायबाप असले आई हा बा त्या मन पोरे सांगे आयराणी नका बोला हो, त्या आयराणी शिकी जाते मराठी बोला हो. आता जी मायनं ज्या बापनं आयुष्य पुरं आयराणी मग खर्च होईल त्यासले मराठी ना त्यासना काय संबंध. पण न वो आंडोरले ब्याई बाई बोलतस द्या, वो आंडोरले ब्याई बाई ती माय सांगस ना तुले भाऊ आताच्या दडे बस भाऊ, आताच्या पुरा सत्यानाश करणं लावा भाषाना. हा ते आजीले कधी मराठी ना त्यांना संबंधच नाही ना बाबा. हां मग ती बहीण आहे ना वांगा मा आताच्या दडे बस भाऊ, आताच्या दडे. मग तो नातूनी मराठी तशीच वय जा. बाबा विचारत भाऊ मी कोणाचा बाबा आहे, मग नातू सांगस मनाचा. ऐ रे मनाचा. भाषा कोणती काय ना परफेक्ट येवायला पाहिजे. न्यारी किती भारी वाटणं ऐकायला, नाही की नाही. हो, भाषा येवायला पाहिजे. विनोद भाऊ माझा घडलेला किस्सा बरं का शाळेतला. शाळामा एक पोरगा होता, समाधान बाबा, माऊली बाबा, रामबाबा. मी 7वीला होतो. बाडू नावाचा मुलगा होता. जॉग्रफीचा पिरियड चालू होता. भूगोल सर शिकवत होते. 6वा-7वा पिरियड होता. पोऱ्यांना पोटमा काही निघायला लागणे, काही निघायला लागणे. पण मराठी मा याला काय म्हणतस त्याला तेच समजेल. आणि आपला खेडागाव ना बाबा लोक म्हणतस ना झाडा बसाल जावानं, परसाकडले जावानं. त्यानं पक्क ध्यान मावत. त्यान पोटमा काही निघणी. सर म्हणे का रे बाड्या काय झालं. म्हणे सर मला झाडाला जायचे. बाड्या आयुष्यभर जाण नाही खालबट. बाड्या बठी घ्या आखो काही निघणे. म्हणे सर झाडाला जायचे. बाड्या बाड्या आखो बठी घ्या आखो काही निघणे. म्हणे सर झाडाला जायचे. खाली बाईस बडव्या शिकला नाही आयुष्यभर झाडणारा. अक्कल आहे का तुला. बाईस खाली. भाड्या खाले बटी घ्या. 5 मिनिटानंतर पोरे म्हणे सर आपला रूम ना परफ्यूम चेंज होई घ्या. काय झालं रे. म्हणे बाड्याने पराक्रम करून टाकला. म्हणे बाड्याने चड्डीना कलर बदलाय टाका. म्हणे बाबा सर बाड्या तुला अक्कल आहे का रे. सांगता येत नाही. 7वीचा मुलगा तू, 13-14 वर्षाचा पोरगा, तुला कळत नाही. सांगाय पाहिजे ना. सर मी ते तुमले कवाय ना सांग राहणो झाडाला जायचे झाडाला. अरे झाडाले नाही रे काका. भाषा कोणती कराय ना परफेक्ट यायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐका न्यारी आठच होतो ना आपण. हां चिंता करू नका.
कथा का चाचे चेंदे ना मी बरोबर मेरवरीन उभा राहसू. पण शिदोरी बांधतो आपली भाषा मा न्यारी बांधतस. न्यारी जरी बांधी भाकर कितली रात बहिणीस वन एक भाकर किंवा सव्वा किंवा दीड ज्यान त्यांना बजेट प्रमाणे एक भाकर. चटणी कितली बांधतस तुम्ही 2.5 किलो 2.25 किलो. हा किती 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच. जास्त खाणार असेल 2 चम्मच. मग याच्यातून तुम्हाला काय शिकायचंय? भाकरी इतका परमार्थ आणि चटणी इतका संसार करायचा म्हणजे जीवन सक्सेस आहे. विठ्ठल ज्याच्या लक्षात आलं त्याचं जीवन सफल झालं महाराज नाही का. आणि हे असं जर केलं म्हणजे आपण सक्सेस झालो. सक्सेस होणं काय असतं की भगवंताशी नातं जोडणं. भगवंताशी नातं जोडणं. मग काही काही लोक म्हणतात महाराज आम्ही परमार्थ करायला तयार आहोत पण आता तुमच्याच धर्मामध्ये काही काही लोक मानभाव पंथ मानतात, काही काही लोक देवीची भक्ती करतात, काही काही लोक कोणत्या देवाची उपासना करतात, काही लोक कन्हैयाला मानतात, काही लोक रामाला मानतात, काही विठ्ठलाला मानतात, काही काही लोक साईबाबाला मानतात, काही शेगावीच्या गजानन बाबाला मानतात. मग आम्ही करायचं काय हा प्रश्नचिन्ह आहे. भैया मला विरोध करायला अजिबात आवडत नाही. मी साध्या भाषेत सांगायला आवडेल मला. बाई नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी आणि गटारीतलं पाणी सगळं मिळून कुठं जातं बहिणी? समुद्राला जाऊन मिळतं. तसं भक्ती कोणची असू द्या भगवंताच्या चरणाशी जाते. फक्त अंतःकरणामध्ये भाव भगवंताप्रतीचा असणं गरजेचं आहे. आणि तो भाव जर चांगला असेल तर तो ठेवायचा कसा, भगवंताशी नातं जोडायचं कसं, ऐकायचं असेल तर ऐका अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय सुखच नाही महाराज. तुम्ही म्हणत असाल संसारामध्ये सुख आहे का? मी खात्रीनं सांगेल आमच्या संतांचं प्रमाण धरून, संसारात सुख नाही. मानलं तर समाधान आहे पण संसारात सुख नाही. विठ्ठल विठ्ठल मानलं तर समाधान आहे, सुख संसारात अजिबात नाही. मला सांगा संसारात सुख आहे का? दुःख बांधवाडी आया संसार, 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 दुःख बांधवाडी
दुःख मानवरी आहे संसार दुःख मानवरी आहे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःखाचा विचार नाही कोठे दुःखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही दुःख मानवरी आया संसार दुःख बांधवडी आया संसार दुःख बांधवडी आहे दुःख मानवरी इथं सुखाचा विचारच नाही संसारामध्ये तरी नाही. आणि काही काही लोक समाधानी आहेत पण काही लोक समाधानी पण नाही. जर आपण पत्र्याच्या घरात राहतो तो फॉर एक्झाम्पल भाड्यानं घरमा राहू मनात आलं देवा घर भाड्याचं आहे पत्राचं का असे ना पण स्वतःचं होऊ दे ना पत्राना घरमा चाल ना गो मग आपले वाटत देवबा पत्रानं घर आहे नुसता स्लॅब कपड जाय ना स्लॅब टाकायच घ्या आपण अपेक्षा वाढी घे देवबा वर बरं वाईट का वय जाय ना एक रूम पत्राना वर वही घ्या ना मग आशा लागत देवबा घरमा बरं वाईट पिरीत पुरीत काहीतरी वय जाऊ दे भाऊ सर आहे ना का अजिबात नाही. काही काही लोक त्या आयुष्य जगी घ्यात मरण टाईमले सुद्धा संसार सुटी नाही राहिना तेवढं बरं आहे नका नामा नाहीत तसा. शेवट लगून सुद्धा संसार ना त्याग नाही काही काही लोकेच ना. उदाहरण म्हणेन सांगच मला पुरा मतलब मला जरा विनोदाची झालर लावून सांगायची सवय म्हणून सांगतो. संसारामध्ये लोक किती वेळ आहेत ऐका. एक म्हातारा मरान तोले बरं का बाबा मरान तोलवर तुम्ही चांगला बाबा आहे दाडे कीर्तन लिही बसेल शेतच वा वा धन्यवाद. हां मराना टाईम घ्या मराना डॉक्टरले बोलावं 2 पोरे होतात. डॉक्टर साहेब म्हातारान तब्येत सिरियस आहे केल्या म्हणे मला म्हातारा. डॉक्टर साहेबांनी सांगा ते कितली ट्रीटमेंट करी तरी तुम्हाला म्हातारा 4-5 वाजेपर्यंत मरी जाईन म्हणे. 11 वाजायला येलो होता डॉक्टर. दुपारनं 11 वाजायला सांगे की 4-5 वाजाशे म्हातारा मरी जाईल. पोरे वाटतं की राहतात 4-5 कवई वाजते कवई म्हातारा मरीन. आणि नेमकाच म्हातारा 2-2:30 वाजाले एकदम झटका यावं लागेल. म्हातारा असा वरात करे आणि असा करे 2-2:30 वाजान सुमारले असा करे म्हातारा. पोरे म्हणे बाय पप्पा असं कराय ना नेमका म्हाताराने का बीत मा काय 10 बीत येलेर काय इशारा कराय ना म्हणे आपला बाप. दाखला मोठा सांगे बावडेव हातान बीत मा काहीतरी दाबेले म्हणे पप्पाने. आख्खी बीत पाठ टाके रुपया सापडणार नाही पण म्हातारानं बी बंद वय नाही. दाखला म्हणे मोठा भाऊ तुला सांगी राहीन तो हातान बीत मा होय म्हणे तथाने बी पाठ टाके दोन्ही बी तडा पाठ टाक्यात रुपा सापडणार नाही तरी म्हातारानं चालूच होत. पोरे म्हणे आता एक समजानं काय इथलं सांग राय ना कोटेशन काय शे म्हणे इथलं सांग राय ना म्हणे पप्पा. डॉक्टरले बोलावा म्हणे. डॉक्टर साहेबसले बोलावं म्हणे डॉक्टर साहेब फक्त 1 मिनटं का बोले ना मन बाप 1 मिनटं बोलायला पाहिजे यानावर काही उपाय शे का पर्याय शे का. डॉक्टर साहेबने सांगा भाऊ तुमना म्हातारा अर्धा मिनटं 1 मिनटं बोलीन एक इंजेक्शन आहे 1 मिनटं बोलीन म्हातारा पण इंजेक्शन माग आहे म्हणे कितला म्हणे 60,000 रुपयानं इंजेक्शन. 60 जाऊ दे रे बावड्या इथला सांग राय ना पप्पा कितलं शेन काय शे 60नेकडे काय देखील राय ना शिलगाव दिदी म्हणे 60,000 इंजेक्शन करना दोन्ही बितडा पाठ टाका 60,000 इंजेक्शन दिलोर म्हातारा बोलायला लागणार. पोरेश नाही चारा पप्पा हो काय म्हणे काय नाही म्हणे तून माहिती ती जायला होती ती बाजूने वहींची पीठ मागान गायनी मागायला येल होती ना तून माईल बिगरी चारान देवाय जायला तेवढी मागिली जात म्हणे. कितला वायवार धंदा आहे मला सांगा. मरण टाईमले सुद्धा पीठ गायन गायनीमा जर चित होई ते याला देव भेटीन का. हां म्हणजे मरण्याच्या दारात आल्याच्या नंतर सुद्धा भगवंताची प्राप्ती करायच्या मनात येत नसेल तर व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा ते विन जीवा
सुख नव्हे, त्याच्याशिवाय सुख नाही. एरती माईक दुःखाची जनती. ज्याला आपण सत्यता म्हणतोय ते सगळं खोटं आहे, आणि खोट्याच्या नादात तर सगळा सत्यानाश होतोय. खोट्याच्या मागं धावतोय म्हणून तर फसगत चाललेली आहे. अरे ज्या रामायणामध्ये, तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण सांगेल, रामायणामध्ये सीता मैयाला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागतंय. 14 वर्षाच्या वनवासामध्ये गेल्याच्या नंतर हारण दिसले. हारण कसली होती हो? सोन्याची हारण. मला सांगा, हारण खरी का खोटी काका? हारण खरी का खोटी? खोटी. हारण खोटी या, सोनाने हारण रास का? जगत जननी सीता मैया सुद्धा खोट्याच्या नादात फसली ना. सोनाने हारण दे कृष्णी नवराला सांगायला लागली, प्रभू रामचंद्र म्हणे माई हारणले मारलं या, हिनी चांबडी काढा, इन चांबडीने माल चोई शिवणीशे म्हणे. कोण सांगे? जगत जननी सीता मैया. सीता मैया सांगे आय हारणने चांबडीला या माल चोडी शिवणीशे म्हणे. देवले समजी राहत, पण बायकोन पुढे देवनं बी चालणं नाही, ऐकणं पडणं. खोटे हारांना मागे देव पै राहता. लखनजी जवळ होते बघा बरं का. खोट्याच्या नादात कसं फसतं माणूस, लक्षपूर्वक ऐका. खोट्या हरणीच्या नादात सीता मैयानं स्वतःचा पती म्हणजे जगाच्या मालकाला दूर केलं, आणि जवळ होते लखन. लखनजी रक्षा करत होते. पर तिकडे प्रभू रामचंद्र गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांचा खोटाच आवाज आला, भैया लखन अरे मुझे बचा ले. आवाज खरा का खोटा? आवाज भी खोटाच होता. लखनजी सांगत होते, वहिनी साहेब आवाज खोटा आहे, मी तुम्हाला सोडून जाणार नाही, तुमच्या रक्षणासाठी मी इथं थांबलोय, मी जाणार नाही. पण सीता मैयानं थोडा जड शब्द टाकला, तुमच्या नजरेत काहीतरी दोष असेल म्हणून तुमचा भाऊ संकटात असल्यावर तुम्ही मला सोडत नाही. वहिनीचा तो शब्द ऐकून लखनजीला नाविलाजस्तव जावं लागलं. पण जात असताना लखनजीनं सांगितलं, वहिनी मी जातोय, तुमचा शब्दाचा मान राखतोय, पण मी ही रेषा टाकतोय, रेषेचं उल्लंघन होऊ देऊ नका, रेषेचं उल्लंघन होऊ देऊ नका. रेषा टाकली, लखनजी निघाले. इथपर्यंत तुम्हाला कथा भाग माहिती आहे. रावण आला साधूच्या वेशात, साधू बनून आलेला होता. तो खरा साधू होता का? साधू पण खोटाचा. लक्ष देऊन ऐकशाल तर कळेल. साधू भी खोटा, हरण खोटी, आवाज खोटा, साधू खोटा. साधूनं सीता मैयाला सांगितलं, माई भिक्षाम देही. भिक्षा घेऊन आली आहे सीता मैया. साधू बाबाला भिक्षा द्यायची आहे. साधू बाबानं सांगितलं, बेटा अगर भिक्षा देनी है, अगर तुला भिक्षा द्यायची असेल तर तुला रेषेच्या बाहेर यावं लागेल. सीता मैया म्हणते, मी रेषेच्या बाहेर येणार नाही. साधूनं सांगितलं, जर मी तुझ्या दारातून विनमुख गेलो तर तुला पाप लागेल, आणि मी तुझी भिक्षा तेव्हा घेईल जेव्हा तू रेषा ओलांडून बाहेर येशील. सीता मैया रेषा ओलांडून बाहेर आली, साधूला भिक्षा दिली. आता भिक्षा देण्यासाठी गेलेल्या सीतेला साधूनं उचललं. इथपर्यंत कथा भाग तुम्हाला माहिती आहे. आता माझं म्हणणं ऐका, खोट्याच्या नादात कसं फसतं माणूस. जगाचा मालक खोट्या हरणीच्या नादात दूर केला. आवाज जगाच्या मालकाचा खोटाच, पण तो पण खरा समजून साधू सारखा संत सारखा धीर जवळ होता. त्या खोट्या आवाजाच्या नादात धीराला पण दूर केलं. आणि खरं तर लखनजी साधूच होते ना. 14 वर्षाच्या वनवासात पत्नीला सोडून राहत होते, म्हणजे साधूच्या वेशातच होते लखनजी. आता साधू होते, पण ते साधूलाही सोडलं सीतेनं. पण ते साधू रेषा टाकून गेले होते. वहिनी रेषेचं उल्लंघन करू नकोस. पण सीताईनं रेषेचं उल्लंघन केलं म्हणून रावणानं उचललं. तसंच तुमचं आमचं आहे. आपण सुद्धा तेच करतोय. जगाच्या मालकाचं खरा भाव आपल्याला कळला नाही, देवाला विसरलो आणि संसाराच्या नादात लागलो, खोट्याच्या नादात लागलो. आणि खोट्याच्या नादात काय होतंय, खऱ्या देवाचा विसर पडला. मग देवाची आठवण करून देण्यासाठी साधू संत आले. जसं लखनजी सांगत होते, वहिनी रेषेचं उल्लंघन होऊ देऊ नका, तसं साधू संत सुद्धा आपल्याला रेषेचं उल्लंघन म्हणून धर्म ग्रंथ, भागवद्गीता असेल, भागवत पुराण असेल, रामायण असेल,
जे पण ग्रंथ असतील ही लक्ष्मण रेषा म्हणून टाकून गेले, पण आपण जीव त्या ग्रंथांचं उल्लंघन करून वागतो, म्हणून तर काळरूपी रावण आपल्याला असं उचलतो की आपल्यालाच कळू देत नाही. माझं बोलणं कळलं असेल तुम्हाला. काही काही लोक म्हणत असतील, महाराज मरणं तर जेवण करून पण मरायचं आणि उपवाशी पोटी बी मरायचंय. तुम्ही माळकरी आहात, तुम्ही माळा घालणारा बी मरणारच येत नाही, आम्ही बिगर माळा घालणारा बी मरणारच येत. हो दादा, तुमचं म्हणणं पण तेवढंच सत्य आहे, पण माझी बाजू ऐका. आता मांजर पिलांना जन्माला घालते, मांजर पिलांना जन्माला घालते, मांजर तीचा दात पण तेच आहे. मांजर पिलांना जन्माला घालते, 7 घरं पूर्ण करते. बरोबर आहे ना माया? 7 घरे पुरा करस ना. हाती काही उचलस का बच्चा असला, तोंडाने उचलते. तिच्या पिलांना उचलण्यासाठी दाताचाच उपयोग करते. पण अशी एखादी मांजर दाखडा की त्यांना पिलुले दात लागेलेत, दात तेच आहे, त्याच दातानं पिलाला उचलते आणि त्याच दातानं उंदराला पण धरते. उंदीरले कसं धर एरिया मन सोनछड आता रे भाऊ असं धरच का? मांजर तीच आहे, दातही तेच आहे, पण धरण्याची पद्धत बदलते. तसं जर तुम्ही देवाचे लेकरं बनलात, मरायचंय पण लेकरासारखं नेईल महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणून पहिल्या चरणावर थांबणार आहे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोवे माता. खरं तर परमार्थ ज्यांना कळाला त्यांना कळाला, ज्यांना कळाला त्यांनी नियोजन केलं कीर्तनाचं. नाही नाही महाराज मला असं ऐकायला भेटलं, एवढं सगळं साधन सामग्री ज्यांनी आपल्या कीर्तनासाठी दिलेली, हे काय भाऊसाहेब पाटील, रावसाहेब पाटील. हो दादा, मला तर असं वाटेल रावसाहेब दादा पाटील, तुम्ही एवढं मोठं नियोजनात सहभाग घेतला, एवढं मोठं साधन तयार करून दिलेलं आहे. मी माझ्याकडनं एकच सांगेल की धन्य माता पिता याची या. तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तुमच्या मायबापाला धन्यता देईल की असे हिरे जन्माला घातलेत की ज्यांना धर्माबद्दलचा कडवडा आहे, भगवंताप्रतीचा कडवडा आहे, धर्माबद्दलचा आदर आहे, वारकरी संप्रदायाबद्दलची इज्जत मनात आहे. अशा लोकांचा आम्ही आदर करतो, धन्यवाद सांगतो. आणि खरं तर सगळ्या तरुण भावांचा ग्रुप आहे, तो सगळ्या तरुण भावांचा ग्रुपच आहे, सगळ्या ग्रुप मिळून कार्यक्रम केलेला. सगळ्यांना धन्यवाद. आता सगळ्यांनी काय करायचंय, अंतकरणापासून सगळ्यांना हाताने टाडी मुखाने नामचिंतन. पहिले एक गोष्ट ऐकल्या, आता तुमल्या असं वाटेल विठोबा रोक माय वय न बाकीना बुरुबुरुनी गाणं सुरू कर दिशात, अजिबात किडा पाडशात नका. कीर्तनाचा नियम ऐका, कीर्तनाचा नियम आहे. कीर्तनात बसल्याच्या नंतर चालू कीर्तनमा उठीस निघर जाओ नाही. त्यानं कारण असं आहे, आपण कीर्तनमा बसतस ना, कीर्तनमा बसतं श्यामना महाराज लोक सुरू करताना रामकृष्ण हरी तवच पाहिन. जो कीर्तनमा बशी घ्या त्या माणूसनं कीर्तनमा बसानंतर आपला संसारमा घडेल पाप, आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरवर असं वर तरंगस. जो कीर्तनमा बसस त्यांना पाप आपला पाहिन वर 2.5 फूट अंतरवर असं तरंगस. जो चालू कीर्तनमा उठीन घर निघ जास ना, तो पटास ना पाप डोकारलीन घर निघ जास. तुम्ही म्हणसान महाराज मग कीर्तन नंतर बी उठ नसशे ना. हो, कीर्तन नंतर उठायचं, पण कधी, जेव्हा आमचं शेवटचं भजन होतं जय हरी विठ्ठलचं, शेवट जय विठ्ठल होईपर्यंत उठायचं नाही. कारण त्या भजनाची ताकद अशी की त्या भजनामध्ये सगळ्या पापाची होडी होते आणि मग तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. तोपर्यंत जागा सोडायची नाही. सगळ्यांच्या पाया पडून विनंती आहे. आता सगळ्यांनी हातानं टाडी मुखाने नामचिंतन. विठोबा
गायला सांगितलं होतं, कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा खरं खरं सांगा. एकच मावशीने एक हा 2-3च माया असणे म्हणून बाकी नसणे. देवनी काय दरादरी बी द्यायचे का? चला बो देवनी आमले बिगरी कारण आमना घरना सौदा कट्टा गेले त्यामुळे आमले चालत नाही बा असं काय शे का? अरे देवाचं भजन करा हेच तर मी तुम्हाला 2 तासापासून सांगायलो राव. 2 तास पाहिजे तेच रावण्या करायनो ना. आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी 2 मिनिटं देवाचं भजन गायला काय लाज वाटते हो? आणि काय म्हण नाही तुमले आता काय म्हणा विठोबा रुक्मा इथलंच म्हणा सांगा ना. म्हणाल काय सरम ठेवाने म्हणले हो असं रावण्या करांचं वय. एक गाव आम्ही म्हणाला राहतो विठोबा विठोबा. एक काकू चालू कीर्तन मा म्हणे पिंट्यान पप्पा म्हणता मावशी मी विठोबा नाही म्हणे महाराज त्याच ना नाव आहे म्हणे ते. ओ बाई ते नवरा नाव आहे ना म्हणे त्याच ना नाव नाही लेस मी पिंट्यान पप्पा म्हणस. हो बेन तू ना इट्या नाही हो माया म्हणा इट्यान गोटे हो काकू. अंतकरणापासून देवाची भक्ती करायची नाही का? इतकं वेड भजन करायचं. लोकांनी आपल्याकडे बघून आपल्याला लोकांनी वेडात काढायला पाहिजे महाराज. मी तर इतकं वेडा होतो का कीर्तनात? इतका वेडा होतो का? लोकांनी आपल्याला नावं ठेवायला पाहिजे. न कळत आपलं पाप धुतलं जातं आणि भगवंताची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल तुम्ही देखतच होते कीर्तनमा. मी पुरा कीर्तनमाचा माल वाजणारा सामना ऋषी बाबासारखा मृदंगाचार्य आमना बाबासारखा म्हणणार राहणार ना. मन असं चित लागस ना मी चालू कीर्तनमा बी नाचत राहस थोडाफार. त्यानं कारण असं आहे माझ्या मीराबाईनं कृष्ण भगवंताला प्रसन्न करून घेतलं. महाराज पायात घुंगरू बांधून नाचले देवाला प्रसन्न करून घेतलं. अरे नुसतं नाचली नाही तर देवाला सुद्धा नाचायला मजबूर केलं. ही भक्तीची ताकद आहे. लोक काय म्हणतात अरे लोकांनी नाही स्वतःच्या बापानं विरोध केला तरी सुद्धा थांबली नाही म्हणून तर भगवंत तिच्यासोबत नाचायला मजबूर झाला. लोकांचा विचार करणे नाही. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर लोकांचा विचार करणे नाही. बाकी ना बशी बशी किडा पाडतं. ओ बा वाच्या काय कराय ना शेल गाय देव त्याच ना दर्शनवर माटी टाक देव. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर लोकांच्या नादी लागणे नाही. लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही. बरोबर आहे का नाही? लोकेच ती इच्छा पुरा करा मग आपण आपलं आयुष्य वायबार खर्च करा नव्हत माऊली बाबा. माले ठरेल उदाहरण माले मी प्रत्येक कीर्तनमा सांगस मी अनुभवलेस आणि तो मांडाना प्रयत्न करस. थोडक्यात सांगू का? तुमनं पोऱ्यानं पोरनं भावनं बहीणनं दाखललास ना कोणा लग्न करायला निघा तुम्ही. तुमना गावमा जर 7 पदार्थ बनतच होतील तुमले असं वाटणं आमना गावमा 7च पदार्थ बनतं मला 10 बनाय टाकण्यात. अख्खं गाव खुश व्हायला पाहिजे भाऊ बंद खुश व्हायला पाहिजे नातेवाईक खुश व्हायला पाहिजे. जेवणमा गावमा 7 पदार्थ पंगतमा बनतं तुम्ही 10 बनाय टाका. गावमा 10 बनतं तुम्ही 12 बनाय टाका. लोकेशले खुश करा नांदमा. फक्त लोके खायच नाही हात धवाल जडे जाताना तडे जाईन उभा राहायचा. ज्यासले किडा पाडणार होता त्या एकच सांगतात बट भरभर होतं रे पण आपण खमन राहतं ना मजा ही जाती झाली. काढली का कमी? काढली का कमी? ज्यांना तुमच्यामध्ये कमी शोधायची सवय ती तुमच्यामध्ये कमी काढणारच आहेत. म्हणून लोकांची इच्छा लोकांची अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात पडू नका. मरेपर्यंत लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत त्यांच्या नादी लागू नका. एखादा भावनी जर वाटणं महाराज मला माळकरी व नशे हो नको झालाय मटण मासा दारू बिरू नकोच माळा घालले नाही. एखादा पोऱ्याला वाटणं बा आपण हिंदू धर्मामध्ये जन्माले आपण नेमनं पालन करलो माळा जर घालीतली नाही बाबा बाकी ना किडा पाडणार. बावड्याव तुका माळकरी वय ग्यार भाऊ. बावड्या असं शिलगा भाऊ उपाधीन तोंड काय आबो माळा घालली नाही. रात्री रवी किरण महाराज ना आपला परिसर ना महाराज होता चांगला बोलना मनीषीन वाटणं भाऊ माळकरी वय जाऊ माळा घालली नाही. कैन पाय माळा घाली रे बावड्या. अरे शिलगाव रे घालली नाही काल दिनच घाली बाकी ना इथला नीच राहतस ना. का रे बावड्या तुनी ते अजून खाटकीन घरी उधारी बाकी येणार भाऊ. कितला नीच धंदा आहे हो. म्हणजे चांगला होताना देखूच शकतात नाही या वायबार लोके हो. आणि काही गरमात दुश्मन राहतं बाकी ना. दुसरा काही वाईट वाहन गरजच नाही वाईट कराने. एक पोरग होणं मनकडे 13-14 वरीस ना पोरग बरं का कीर्तन मग बसलो होतं बाबा. कीर्तन ऐकली ना मंजोडी होणं म्हणे बाबा म्हणतं काय म्हणे तुम्हाला पण माळा शेत का पडेल म्हणतं का बरं भाऊ म्हणे मला माळा घाल द्या ना मला माळकरी व नाही म्हणतं भाऊ तू 13-14 वरीस नाही तू न कसं काय ऐकू तू मायबापासले विचारले सबतभर घर लय घ्या म्हण बापले विचारले चला म्हणे घर लय घ्या त्यान बापले म्हणतं का हो आप्पा अहो तुम्हाला पोऱ्या माळा टाका ना म्हण राहणार नका हो म्हणे महाराज म्हणतं का बरं नका हो म्हणे त्याला माळा नका टाका त्यांना खावा पिवा ना 300
मग तर माळा टाका म्हणा टाकू द्या. नाही हो महाराज, त्यांना का नाही हातपाय असा बारीक आहेत जराशा पोटऱ्या बराय जाऊ द्या म्हणे. अरे त्याने बराय घ्या का तुने डिल्ल्या का टाकीर तू, त्याला माळा घालू दे रे. हां, म्हणजे आपलाच आपला सत्यानाश करायला बसेल शेतच. म्हणून आपण आहे ना अंतकरणापासून देवाला शरण जायचं आणि अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. किती वेळी भक्ती करायची, लोकांच्या नादी लागायचं नाही. मी माझं उदाहरण म्हणून सांगतो. मी नेहमी नाचत राहतो बाबा, तुमले माहिती आहे. मी नेहमी नाचत राहत, लोकेच ना विचार करत नाही आणि नावे ठेवणार वर्ष लागू नये. बाकी ना आपला आपला नेच राहतो. तुम्ही जर कधी नकानामा घर बांधायला निघणार, तुमले मुंबईवाला फोन करता का भीमताताईंसारखा भाऊ किडा पाडणारा कोण राहतस, आपलाच जोड येणार राहतस. जीवनात सक्सेस व्हायचं असेल भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागणे नाही. थोडक्यात आपण उदाहरण, मला उदाहरण देणे सांगा ना बोलता आवडस. जी बाईले पुरणनी पोळी यस ती बाई आवर्जून पावणार रोकस ताई राय जाऊ मायसा काय दाय टाक दिसू. हाय कोण सांगस, जी बाईले पुरणनी पोळी येस ती बाई. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना ताई. मग जी बाईले येत नाही तीन गुपचूप खायला आलं पाहिजे. बाकी नाही इथल्या 150 नाराज नाही, मला ते आवडत नाही, आवडत नाही तुला येतच नाही, शानपणा करू नको. ज्याले जसं येस तसं भक्ती करी लिहो. बाकी ना किडा पाडा माझं आयुष्य खर्च करायना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.